शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर भरपूर शेतकरी मित्रांचे 2-3 दिवसामध्ये कॉल, SMS तसंच आजही कॉल आलेत. आपण व्हिजिटही केल्यात. विषय असा होतो आहे, पावसाने बऱ्यापैकी दडी मारली आहे. मालाची साईज दिसून येत नाही. तर शेतकरी मित्रांचं म्हणणं असं आहे की बुवा साईज का वाढत नाही. तर आता असे रासायनिक खताचा 100% डोस आपण हा थांबवला पाहिजे. केक स्लरी मागं आपण सांगितल्याप्रमाणे तर त्याचा 100% आपण वापर केला पाहिजे. परंतु या सगळ्यामध्ये पाण्याचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. मग यामध्ये पाण्याचं प्रमाण जरी आपल्याकडे कमी असेल तरी पण आपण रोज रानाची तुमची जी काही कंडिशन असेल, मातीची जी काही परिस्थिती असेल त्यानुसार तुम्ही 1 ते 2 तास रोज पाणी तुम्ही देऊ शकता तुमची वापसा पाहून. परंतु पाणी हे नक्की दिलंच पाहिजे. कारण पाणी नाही म्हणून 2 ते 3 दिवसानंतर गॅप देऊन आपण पाणी दिलं पाहिजे. जे शेड्यूल तुमचं आहे पाण्याचं 1 दिवसाआड आहे, 2 दिवसाआड आहे किंवा 3 दिवसाआड किंवा 4 दिवसाआड येत आहे, त्या कंडिशननुसार तुम्ही पाणी थोडं लवकर दिलं पाहिजे. कारण भरपूर गॅप पडलेला आहे. आणि आता पावसाची गॅरंटी काय आपलं हवामान अभ्यासक सांगतात त्यानुसार कमी पडन जास्त पडन हा नंतरचा भाग आहे. परंतु आत्ता आपल्याला बागेत साईज करायची आहे. पाण्याची आवश्यकता 100% आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक 2 डोस खालून आपण रिकमेंड करणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमचे पोटॅश अपटेकचे जीवाणू असतील, फुलविक सेविड ॲसिड असेल कुठल्याही कंपनीत असू द्या, त्याचबरोबर तुमचं कॅल्शियम आणि बोरॉन असेल मागं सांगितल्याप्रमाणे, तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. याचं आपण ढोचं प्रमाण कसं आहे, कॅल्शियम नायट्रेट जरी सोडलं तर आकार जास्त निघतो म्हणून आपण हायड्रोस्पिडोवर सांगतो. त्यामध्ये प्रमाण कमी आहे पण आहे नायट्रेटचं प्रमाण. त्यामुळं केक स्लरी, कॅल्शियम बोरॉन आणि त्याचबरोबर ॲमिनोफुलिक आणि सेविड यातलं तुम्हाला जे भेटतं. त्यानंतर के अपटेकचे जीवाणू तर मापामध्ये सोडा आणि पाण्याचं प्रमाण कमी असेल तर म्हणजे त्या प्रमाणामध्ये सोडा. आणि पाणी हे जितकं जास्त प्रमाणात देता येईल तितकं पाणी वाढवा. साईज ही 100% वाढते आणि फळ हे लूजच राहणार आहे कारण वातावरण तसं आहे. आणि ज्यांचं कोणी क्रॉप नेट पाठीमागं पाऊस झाला, वादळी वारा उडून गेलेला आहे, तर त्यांनी वरून एक 2 स्प्रे रिकमेंड करणार आहे आपण, सिलिकॉन एक आणि ग्रीन मिरॅकल एक. तर एक 5-5 दिवसाची आपण हे फवारे चालू ठेवा कारण वातावरण हे परत तापलेलं आहे. मग फळावरती चट्टा येण्याची जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे तुमच्या देखील भागामध्ये जर अशीच समस्या जाणवत असेल तर आपण सांगितलेला पर्याय हा अवलंबा किंवा आणखी तुमच्याकडे काही वेगळं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता. धन्यवाद.